कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य महामेरू संतहृदय सम्राट देवनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग असून भगवंताची भक्ती करत असताना सापडलेलं वर्म आणि त्याचं प्राप्त झालेलं फल, एकंदरीत नामचिंतन साधना केली आणि त्याचा काय लाभ झाला याची आत्मानुभूती, स्वतःला आलेला अनुभव श्री तुकोबाराय या अभंगातून प्रतिपादित करतात. विठाला अभंग शक्यतो पाठातला नाही, अपरिचित आहे, परंतु त्याचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या तो जवळच जावी. देव कळण्याकरता परमार्थ असावा आणि हा परमार्थ करत असताना विशिष्ट अवस्थेवर आरूढ भगवंताची भक्ती करावी. महाराजांनी या अभंगामध्ये एक साधन सांगितलं, निर्भयता, न घाबरणे. भगवंताची भक्ती करत असताना निर्भय होऊन भक्ती करावी, परिणाम देव कळतो. आता या सिद्धांताचा भाव आपण असा लक्षात घेऊ, निर्भय होऊन भक्ती केली देव कळतो, किंवा देव कळण्याकरता, भगवंताच्या दर्शनाकरता शरीर संबंधी असणाऱ्या सर्व वस्तू आणि विकारावर निर्भय झाल्याशिवाय देवच कळत नाही, असा पहिल्या चरणाचा भाव. झालो निर्भर मानसी मनवनी कळलासी. आजच काकड्याची सांगता झाली, कोरड पाडा लागले तोंडाला, कोरड थोडस आज वाटते. सर्वसामान्य जीवाला जे काम करण्याकरता नको वाटतं ते काम देवांनी भक्तांचं केलं. ह्या अभंगामध्ये यादी आली. हे कधी घडतं? निर्भय होऊन देवाची भक्ती केल्याशिवाय घडू शकत नाही. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या बोलण्याचा सिद्धांत आहे. एकदा देव कळाला, आपण देवाचे झालो आणि देवाने आपल्याला म्हटल्या बरोबर त्याचा काय लाभ असतो महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तुझे मनविता त्यास, आपण त्याला स्वतःचे दास म्हटल्यानंतर, देवाचे म्हणून घेतल्यानंतर महाराज म्हणतात भीती राहत नाही, चिंता राहत नाही, कुठल्या प्रकारची अपेक्षा राहत नाही आणि गर्भवासाच्या यातना त्या परमार्थिकाला त्रस्त करत नाही. जगामध्ये कोणी धनाने सुखी आहे, कुणी गुणाने सुखी आहे, कुणी ज्ञानाने सुखी आहे, कुणी एखादी सत्ता मिळाली मानाने सुखी आहे. परंतु लक्षात घ्या, आज तीर डोकीला जा. मला संतांना घरं नव्हती. आपण संतांची जर मांदियाळी बघितली तर संतांच्या मालिकेचा विचार करत असताना आज आमच्या तीर डोकीच्या गुरुबा काकांना राहण्याकरता घर नव्हता अशी परिस्थिती होती, परंतु ते भगवत सुखाने जगत होते. आपल्या जीवनामध्ये भौतिक सुख किती आहे याला महत्व नाही, त्याचा एक दिवस लोप पावतो. पण महाराज म्हणतात केने विना जीवा सुख नोहे. देवाची भक्ती केल्यानंतर जे सुख प्राप्त होतं महाराज त्याचा एकच फायदा आहे. महाराज म्हणतात जन्म दुःखाचं निवारण होतं. तुका म्हणे तेने सुखी निरसली जन्म दुःखी. तुकोबाराय तुम्ही निर्भर झालात. 4 प्रकारचे लाभ तुम्ही सांगितले नामचिंतनाचे, या साधनेचे. देवाचं दर्शन झालं, जन्म दुःखाची येरदार नाहीशी झाली. परंतु तुम्हाला हे कशातून लक्षात आलं? महाराजांनी सांगितलं तुझे दाणोनियावर कंठी धरिले नाम. या सर्व गोष्टी मनुष्य जन्माला आल्यानंतर प्राप्त करत असताना आम्हाला भक्तीतलं वर्म कळालं.
तुकोबरांचे नाटाच्या अभंगातले शब्द आहेत. ते वरमाले आमच्या हाता, हिंडावे धुंडावे न लागता, झाला साह्यकारी अविनाशी दाता. अविनाशी असणारा देव आम्हाला भक्तीचं वर्म लक्षात आल्यामुळे आम्हाला तो लक्षात आला. आम्ही केलं काय? कंठामध्ये नामचिंतन धारण केलं. आईसी दोरी करा रामकंठी दरा, तिने चुके पिला गर्भवास. प्राप्त झालेले लाभ आणि कलियुगामध्ये भक्तीतलं नामचिंतन वर्म याचा समन्वय सांगणारा श्री तुकोबारायांचा आत्मानुभूतीचा असणारा अभंग. करण्यापूर्वी थोडासा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपलं भोजेगाव मोहपुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना 42 वर्ष पूर्ण होऊन आज 43व्या वर्षात आपण सप्ताहाचा प्रारंभ करत आहोत. सद्गुरु ब्रह्मलीन भगवस्वरूप प्राप्त झालेली अवस्था बिंबसिंह महाराज यांची असणारी पुण्यतिथी आणि तत्संबंधी सुरू झालेला हा समस्त गावकऱ्यांच्या असणाऱ्या विचारातून या सप्ताहाचा प्रवास 43 वर्ष या ठिकाणी प्रारंभ होते. आता मोहपुरी म्हटलं की गुणवानाची असणारी खाण आहे. कीर्तन असेल, कथा असेल, गायन क्षेत्रात असेल, मृदंगाच्या क्षेत्रात असतील, ज्यांची भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय. अनेक वर्षापासून संस्थेतून आल्यापासून ज्यांचा आणि आमचा जवळून मित्रपणा हे संबंध आहे. आमची अनिलजी महाराज जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या गायनाच्या माध्यमातून वारकरी जीवनाचा परिचय आमचे प्रकाशजी महाराज नागरी आहेत. आपल्या तालुक्याला वाडी वस्तीवर वेळ देऊन वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारी समाजसेवक अशी ज्यांची पदवी आहे आमचे नवनाथजी महाराज नागरी. जेवढे 2-4 गाव आमच्या परिचित आले, समोर समोर आली, आम्ही तिथं नियोजन करून पाहिले. जे नियोजन करीन सर्व गाव झोपत. नियोजकाला झोप नाही महाराज, झोपच नाही, झोप नाही. परंतु अशा लोकांना विचारात घेऊन आपल्या परिसरात मी 25 वर्षापासून अनुभवतोय, 20 वर्षापासून अनुभवतोय. गोड अशा प्रकारचे योगदान देणारे नवनाथ महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वरजी महाराज कांगणे आहेत. गावातील ज्ञानेश्वर महाराज नागरी आहेत. मृदंगाच्या साथीकरता गोपालजी महाराज बोडके आहेत. उपस्थित सर्व टाळकरी वृंद, माझ्यासोबत आले ज्ञानेश्वर माऊली ढेंबरे आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून यावर्षी मला या ठिकाणी येण्याचा योग आला. आम्ही 2001 ते 5 या कालखंडामध्ये वैराग्यमूर्ती श्री गुरु जयराम बाबा घोषले सिद्धवेट यांच्या संस्थेमध्ये सोबत राहण्याचा योग आला. मला असं वाटतं मी श्रीमद भगवद्गीतेचा बाबांना पाठांतराचा पाठ देत होतो भगवद्गीता. आणि आमच्या श्री हरिभक्तीपरायण गुरुबंधू रामायणाचार्य ज्येष्ठ कीर्तनकार गणेशजी महाराज कांगणे महाराज यांनी हजारो अभंग बाबांना गाथा पाठांतराची दिली, गाथ्यातली दिली, मालिका दिली. आणि हजारो अभंग गाथ्यातले बाबांच्या समोर पाठ करून बाबांच्या चरणी समर्पित केले. श्री गुरु जयराम बाबांचा कृपा प्रसाद प्राप्त करून महाराज आपल्या गावातली सर्वच मंडळी जयराम बाबाकडे राहिलेली. आमच्या अगोदरचे 2-3 आहेत आणि शेवटच्या कालखंडामध्ये आळंदीतल्या सत्पुरुषाकडे आमचा राहण्याचा योग आला. बाबा ज्ञानेश्वरी सांगत असताना महाराज महाराष्ट्रातल्या 2-4 लोकांचं नाव आवर्जून घ्यायची एखादी ओवी आल्याच्या नंतर, ज्यामध्ये जर कोल्हापूरकरांकडे शिरले तर विष्णू महाराज गुरुजी कोल्हापूरकर यांचं नाव घ्यायचे. बाबा जर मराठवाड्यात खाली आले तर म्हातार भाऊंचं नाव घ्यायचे. बाबांना महादेखीला
महाराज लोकाला सांगण्याकरता या महात्म्यांचा वापर करू नका. माझ्या बोलण्याचा थोडासा भाव लक्षात घ्या. मी जयराम बाबाचा हे फार सांगू नका, कुठंतरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करू. कृतीत आणण्याचा थोडासा प्रयत्न केला आपण, तिळभर कृतीत त्यांचा परमार्थ आणला, आपलं कल्याण होईल. अर्थातच भीमशिव बाबा असतील, भगवान बाबा असतील, मोठमोठे सत्पुरुष असतील, साधू संत असतील, यांच्या विचाराचा, यांच्या कर्तृत्वाचा वारसा आपल्या जीवनात असावा. या गावाला वेळोवेळी गाव त्या निगडीत असल्यामुळे बऱ्याचदा मोठमोठ्या साधू पुरुषांच्या साधनेचा पदस्पर्श या भूमीला होतो आणि त्यामुळे या ठिकाणी पावित्र्य आहे. आज प्रारंभाची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. आता काय असतं बघा, पहिलं कीर्तन शक्यतो समजदार महाराजाला द्यावं. बरंच पांगले होऊन झालं, शिष्टमाल्याकडून धोरणाला आलं. धन्यवाद तुला, अगदी छान झालं. मला कळतच नाही असं नाही, कळतच नाही असं नाही, पण सध्याचा काळ कोणाच्या नादी लागण्याचा राहिला नाही. 20 वर्ष झाले मी व्यासपीठावर आहे, नाही बोललो कधी, महाराजांना अनुभव आहे, नाही बोलायचं कधी. करतात ते, वेळ कमी असतो बघा, साऱ्यालाच आवाज लागतो, साऱ्यालाच लागतो, संघच लागतो, साऱ्यालाच लागतो, संघच आवाज लागतो आणि दुसऱ्यापेक्षा चांगला लागतो. करताय त्यांनी छान ऍडजस्ट केलेलं आहे. आमचे वनाशीत वेळ देतात, माझ्याकडून नाव विसरलं, भाऊसाहेब भाऊ जाधव, SB न्यूज चॅनलचे आपले संपादक, ते उपस्थित आहे. चालू आहे का? वा. आज प्रारंभाचा दिवस असल्यामुळे सेवेकरिता उपस्थितीला श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा अभंग आहे. नाम चिंतनाचं महात्म्य आणि ती साधना केल्यानंतर आपल्या जीवनात प्राप्त झालेली फलश्रुती श्री तुकोबाराय अभंगातून सांगू लागलेली आहे. हे बघा, वेदापर्यंत जाणं सर्व सामान्य अधिकाऱ्याला शक्य नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये संतांच्या वाङ्मयाच्या संबंधी बोलत असताना वेदाला कृपण असा शब्द वापरला का, तर तो ठराविक लोकालाच ज्ञान देऊ शकतो किंवा ठराविक लोक ज्ञानाचे अधिकारी होऊ शकतात, वेदाचे अधिकारी होऊ शकतात. शास्त्राभ्यास आपल्याला शक्य नाही, सर्वांना शक्य नाही, सर्व शास्त्र अभ्यासाचे अधिकारी नाहीत. आम्ही संस्थेत असताना गीतेचा एखाद्याचा श्लोक जर बसत असला सहज मग अगदी गोड लागतो, आणि एखाद्याचे कानीन मात्रे जर वाचनात येत नसले मग त्याची श्लोक वाचायची गंमत पाहतो मी. सगळं सारखंच का, त्याला शास्त्र अभ्यास शक्य नाही. विष्णू सहस्रनामामध्ये तमेव चार्चे नित्यं भक्त्या पुरुषं मव्ययं ध्यायन् स्तवन्नमो शंश्च यजमानस्तमेव च नमः शंश्च. हे शंश्च शब्द मी बेटात गेल्यानंतर किमान मला 6 महिने आला नाही. आता विष्णू सहस्रनामातला एक साधा शब्द आपल्याला वाचनात येण्याकरता 6 महिने लागतात, कळण्याकरता किती जन्म लागतील प्रश्न आहे. मग आपण काय करायचं, आपण संतांच्या जवळ जायचं. परिणाम तेनेची पंक्ती चालू जाता,
शास्त्रामध्ये ज्ञान आहे, परंतु आपण त्याचे अधिकारी नाही. शास्त्रामध्ये ज्ञान आहे, अभ्यास आहे, देव समजण्याचे चिंतन आहे, सिद्धांत आहे, परंतु आपण त्याचे अधिकारी नाही. महाराज, आपण एक विचाराचे नक्कीच अधिकारी आहोत, आणि ते म्हणजे आपल्या संत विचाराचे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्या कधीतरी वाचा. थोडीशी क्षमा मागून मुद्दा मांडतो. रामायणामध्ये रडायला येणं सोपं आहे बरं, चरित्र असतं, अंतकरणाचं ठाव घेतात. राम प्रभू वनवासाला निघाले की महाराज रडतात श्रोते, चांगली गोष्ट आहे. मी एखाद्यावेळेस कथा करत असताना मला सीतामातेचा वनवास सांगायला लागलं की रडायला येते आजही. कारण प्रभूंच्या वनवासापेक्षा रामायणामध्ये सीतामातेचा वनवास अत्यंत खडतर आहे, अत्यंत खडतर आहे. आणि सीतामाता एकट्या गरोदर आहेत. रामप्रभूंनी डोळे विचारलेले आहेत, आणि आईसाहेबांनी सांगितलं मला एकांतात एखाद्या साधूंच्या आश्रमात राहण्याची इच्छा आहे. महाराज, प्रभूंच्या लक्षात आलं हिला उद्या आपल्याला आपल्यापासून वेगळं करायचंय. जे आपण ठरवलंय तेच डोळे सीतेला होऊ लागलेले आहेत. कुणाकडून तरी चर्चा कानावर आलेली आहे की मी त्या रामासारखा नाही. 6 महिने परपुरुषाच्या आश्रमामध्ये राहिलेली स्त्री ज्याने घरामध्ये घेतली त्या रामासारखा मी रावण नाही. अशा प्रकारचा तो मी व्यक्ती नाही. त्या व्यक्तीने संबोधित केलं आणि प्रभूंच्या कानावर हा विषय गेला, निर्णय ठेवला, काम लक्ष्मणजीकडे सोपवलं. त्या दिवसाचा प्रसंग महाराज अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. सृष्टा दुःखाय कल्पते धात्राय शास्तथा मेद्य दुःख मूर्ती प्रदृश्यते. ज्या शेतात आपलं पूर्ण काम करताना आयुष्य गेलं, एखादी माऊली दिवस मावळतीला जर एकटी राहिली तर ती घरातल्या लोकांना आग्रह करते मी एकटी थांबणार नाही. अरण्यात थांबायचंय, कायमचं थांबायचंय, गरोदर अवस्था आहे. आणि लक्ष्मणजी रथाच्या बाजूला आईसाहेबाचा हात केला, जमिनीवर लोळायला लागल्या, रडू लागल्या आणि लक्ष्मणजीचे पाय धरण्यापर्यंत विनंती करू लागल्या. याला धर्म संकट म्हणत असतात जगताना. सांगितलं इकडे प्रभूंची आज्ञा आहे आणि एका स्त्रीची अवहेलना होते, धर्म संकट अवस्था आहे. बघा, रामायणामध्ये रडायला येणं सोपं आहे, जरा सोपं जातं, चरित्रात्मक भाग आहे. भागवतामध्ये ते शक्य आहे, परंतु लक्षात असू द्या, आपण ज्ञानेश्वरी वाचताना ज्या दिवशी आपल्या डोळ्यात अश्रू येतील समजून जा आपण देवाच्या भक्तीचे विशेष अधिकारी आहोत. ज्ञानोबा म्हणतात, आवाहन करतात, विश्वामित्राला सृष्टी करता आली परंतु गीतेची टीका म्हणजे गीतेवर चिंतन नाही करता आलं. विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी केली. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, प्रतिसृष्टीचा धात्रा. धात्रा म्हणजे जन्माला घालणारा, निर्माण करणारा. विश्वामित्राला दुसरी सृष्टी करता आली परंतु ज्ञानेश्वरी अथवा गीतेचं चिंतन नाही सांगता आलं. काय आहे या ज्ञानेश्वरी मध्ये? ज्ञानोबा म्हणतात, जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे भांडार, परमहंसी सरोवर सेविजेत. उपनिषदांचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी, सर्व शास्त्राचं भांडार म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, आणि जे सेवन करण्याकरता परमहंस असणारे सत्पुरुष महाराज या ज्ञानेश्वरीचा स्वाद घेण्याकरता येतात. संतांचे शब्द आहेत, भावधरून यावाचे ज्ञाने
अत्यंत गोड ओळी आहे. तुम्हाला जर कुणी विचारलं का हो वेड्यासारखं काय त्या ज्ञानेश्वरीत, एका ओवीत महाराज ज्ञानोबरायने बाबांचे शब्द असायचे बघा, एका शब्दामध्ये आमचा रमाकांत आहे, रमाकांत. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीतला एक शब्द म्हणजे देव आहे. विठाला विठा. महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्रांचं सार आहे, उपनिषदांचं सार आहे आणि मोठमोठ्या मंडळीने या ज्ञानेश्वरीचं सेवन केलेलं आहे. नित्य नवा दिस जागृतीचा तुकोबाराय म्हणतात. तुम्ही एखाद्या श्लोकाला आज वाचा, त्याच्या खालच्या ओव्या वाचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो श्लोक वाचा, त्याच ओव्या वाचा. महाराज तुम्हाला दर दिवस वेगळा अनुभव मिळेल. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा. या सर्व गोष्टीचा सिद्धांत लक्षात घेत असताना हे केलं कुणी? महाराज आपल्या जीवनामध्ये साधू पुरुषांनी आपल्या समोर ठेवलं. आता असं आहे, आपण पंढरीच्या दर्शनाला गेलो, आपण दर्शनाबद्दल कोणाला विचारतो बरं? ज्या महाराजाच्या दिंडीत ज्यादा गर्दी आहे त्यांना जाऊन विचारतो का दर्शन किती तासात होईल? नाही. मग एखाद्या फळावर कुठं नाही. मग जे रांगेल उभा आहेत त्यांना सुद्धा अंदाज सांगता येत नाही. आपण त्यांना एवढं विचारू शकतो, माऊली किती तास झालेत तुम्ही बारीला लागलात आणि अजून किती तास लागेल. परंतु आवर्जून आपण देवाच्या पश्चिम द्वारामध्ये जातो, आई साहेबांच्या जवळ पलीकडून, आणि देवाच्या मंदिराच्या पश्चिम द्वारात जाऊन जो कोणी व्यक्ती बाहेर निघाला आपण त्यांना विचारतो का हो किती तासात दर्शन झालं? ते सांगतात 12 तास लागली. याचा अंदाज येतो घरी जाण्याची गडबड नाही, आपल्याला 20 तास वेळ आहे. मग ते ज्याच्या त्याच्या अंदाजाचा भाग. एवढं पण नरपूर सोडलं आणि पश्चिम द्वारातून बाहेर पडणाऱ्या वारकऱ्यालाच आपण का विचारलं दर्शन किती वेळात होईल, तर त्याचं उत्तर हे आहे, तो फक्त 15 मिनिटापूर्वी देवाच्या दरबारातून बाहेर पडलेला आहे, त्याला नक्की माहित आहे आज दर्शन किती तासात होते. सरळ सरळ आहे. तसं भगवंताची भक्ती करत असताना ज्यांनी साधना केली आणि साधनेच्या पहिल्या तीराला गेले, महाराज यांच्या जवळजवळ कुठली साधना करावी तत्संबंधी प्रश्न निर्माण करावा आणि त्यांनी दिलेलं उत्तर अनुभव आहे या जगात. उदाहरणा करता एक वर्तमान काळात सर्वांना आवडेल असं उदाहरण तुमच्या समोर ठेवलं. पंढरीतलं दर्शन आपण जसं पश्चिम द्वारातल्या बाहेर पडणाऱ्या वारकऱ्यांनाच विचारतो, तसं परमार्थिक देवाचं दर्शन होण्याकरता, यथार्थ ज्ञान होण्याकरता ज्यांना त्या साधनेचा अनुभव आहे त्यांनाच तो अनुभव विचारावा. अनुभव 2 प्रकारचे असतात, एक स्मारतजन्य अनुभव आणि दुसरा अनुभूतीजन्य अनुभव. विठाला स्मारतजन्य अनुभव ऐकायचं दुसऱ्याचं, त्याचा अनुभव नाही घ्यायचा आणि दुसऱ्याला सांगत सुटायचं. शब्दाचा गौरव
जर अनुभवाची गरज आहे तर हा परमार्थ आहे. इथं अनुभव गरजेचा आहे. इथं जर कोणी शब्द सांगण्याकरता प्रारंभ केला आणि शब्दातून अनुभव सांगितला, महाराज म्हणतात शब्दाचे गौरव कामा नाही. शब्दाने सांगितलं हे स्मार्थजन्य ज्ञानात येतं आणि अनुभवाने सांगितलं हे अनुभूतीजन्य ज्ञानात येतं. मी घटस्थापना 22 तारखेला होती पाठीमागे ऑक्टोबरला, सप्टेंबर मध्ये, आणि वडवणीला जात असताना एवढा पाऊस झाला होता बघा. 21, 22, 23 खूप पाऊस होता. पाऊस तर तसा अजून बंद नाही, काही इकडे झाला. आम्ही तरी किती लांब आहेत, जवळच शिवालाच. असं वाटतं जरी आला ना मग उगलं. त्यांनी फक्त एवढं सांगायला पाहिजे होतं, या वर्षी उन्हाळ्यात पाऊस राहील, हिवाळ्यात पाऊस राहील आणि पावसाळ्यात पाऊस राहील. हा ठोक ताळा सांगायला पाहिजे होता. मी त्या दिवशी प्रवास करत असताना सिंधफणीला पूर आलेला होता. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं आपले आशे रान आहेत महाराज, पिकं शेत आपले आशे आहेत. आपण गंग थडीला एखाद्या नदीच्या थडीला गेलो, त्यांची पिकं बघितली ना, आजच आम्ही रिदोरी भाजलेला होतो, त्यांच्या जमिनी बघितल्या ना, थोडस मनाला वाटतं अरे आपण खूप लांब आहे, टेकडावर आहे, माळरानावर आहे, थोडीशी खंत वाटते. निघून निघून कुठल्याच पिकाचं आपलं धोरणाचं आवरेज नाही. परंतु आपल्या शेतकऱ्याची गंमत कुठपर्यंत, पोळ्यापर्यंत अशी छाती काढून चलत. अरे राम, किती बॅग, 40 बॅग. अरे राम, जर एखादा गंगथडी काढला, कुठला लांबचा पाहुणा आला कमी क्षेत्रातला, त्याला वाटतं बाप एवढं क्षेत्र एवढ्या बॅगा. तो तुम्हाला 40 बॅग म्हटल्यानंतर 10चा आवरेज नाही म्हटलं तरी 10च त्याच्या अंदाजाने कमीत कमी तुम्हाला या वर्षी किमान आता मात्र म्हणजे 400 क्विंटल तरी किमान कापूस व्हायला पाहिजे. 400 म्हटलं की आपल्याला चक्करीत. अरे एका गल्लीचा गोळा केला तरी 400 होत नाही. एका गल्लीचा नाही होत. वाईट वाटतं आपल्याला, उत्पन्न आपलं कमी होतंय, माळ रानाचा भाग आहे. पण मी त्या दिवशी मला सुद्धा एक खंत होती. पण ज्या दिवशी त्या गंगथडीवर जात असताना शिंदफानावर गेलो आणि असा पूर आला होता. त्या दिवशी आमची गाडी पलीकडे गेली आणि 2 तासात पिंपळनेर गाव आहे तिथं, कवड गावला नदीचं पात्र आहे. ते पाणी येऊन पुलाला आदळत होतं. पलीकडे गेल्यानंतर ते बंद झालं आणि आम्ही जात असताना पलीकडल्या कडीला गेलो. त्या पाण्याने एवढी धडक मारलेली होती त्या नदीला, नदीचं पात्र त्या दिवशी त्याने कोरणं चालू केलं आणि जवळपास 25-30 फूट अंतर मोठ्याशा प्रकारची जागा त्यांनी तयार केली. एवढं पाणी तिथं धडक मारायला लागलं. आता आमच्या ड्रायव्हरला असं वाटलं हे डांबरी रोड सारखा सरळच रस्ता आहे. गावकरी जोरात ओरडले, ते म्हणे ते रोड नाही, ते तुम्हाला खाली घेऊन इकडून काढी. म्हणजे तिथं घोरा तयार झाला होता. त्या दिवशी म्हटलं चांगलं झालं आपण त्या कडावर आहे. पावसाळ्याच्या दिवसात तिथून प्रवास करत असताना, आपण अनोळख्या रस्त्याने जात असताना त्या स्थानिकच्या लोकांना तिथला अनुभव आहे आणि बाहेरच्या प्रवाशाला त्या रस्त्यावरली माहिती नाही, म्हणजे प्रवासातला अनुभव नाही. ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान अनुभवाने असतं ते श्रेष्ठ असतं आणि दुसऱ्याकडून ऐकल्या जातं त्याला स्मारतजन्य ज्ञान म्हणतात. ऐका, प्रत्येक साधना संतांनी अनुभवातून सांगितली. अनुभवाले अंगा हे या जगात येत सो, तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभवा हे अंगी, तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. स्मारतजन्य ज्ञानापेक्षा अनुभूतीतून सांगितलं आणि अनुभूतीतून जगाच्या समोर एक ठेवलं. कलियुगामानी Hallelujah.
देवाच्या प्राप्तीचे जेवढे मार्ग आहेत, मला संतांनी त्याचा साक्षात अनुभव घेतला आणि तो अनुभव आपल्या समोर ठेवला. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी. अनुभूतीजन्य ज्ञानातून सांगितलं. जरा कठीण जाईल, पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे. कुणी काही सांगू द्या, आम्ही हे सांगणार. कोणी जर काही सांगायला लागलं तर आम्ही हे का सांगू नये, कारण हे आपल्या परंपरेचं आहे, हे आपल्या हक्काचं आहे. कीर्तनामध्ये गाणं म्हणणं आपल्या हक्काचं नाही आणि ते परंपरेतलं नाही. विठाला ज्ञान आणि अनुभूतीजन्य ज्ञान, ज्ञानोबांच्या 2 वया सांगतो, सोपा विषय सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, या सृष्टीमध्ये एक पक्षी असा आहे त्याला दिवसा दिसत नाही, त्याचं नाव आहे घुबड. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, ज्ञानोबा म्हणतात, तो सूर्य उदयला दे कोणी सबळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. डुडळ म्हणजे घुबड. आता घुबडाला दिवसा दिसत नाही असं ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. आपण जगात बघतो घुबडाला दिवसा दिसत नाही, हे त्रिवार सत्य आहे भाषा ज्ञानोबरायांचे. आता एक पक्षी याच्या विरोधात आहे बघा, मला त्याला रात्री दिसत नाही. जसं घुबडाचे दिवसा डोळे फुटतात तसं ज्ञानोबा म्हणतात एक पक्षी आहे त्याचे रात्री डोळे फुटतात. ओवी 4थ्या अध्यायातली आहे, परंतु लक्षात येण्याकरता सांगतो, तुम्ही चतुर आहात. माझं आडनाव चिमणे आणि तो पक्षी आमचा विरोधी पक्ष नेता आहे म्हणजे कावळा. ज्ञानोबांनी 4थ्या अध्यायात वर्णन केलं, पै चंद्रदया रोते जयाचे डोळे फुटणे असते, ते कावळे केवी ओळखिती चंद्रा ते देवी. आयुष्यामध्ये किती गुबड जन्माला येऊ द्या, परंतु मरेपर्यंत त्यांना सूर्यनारायणाचं दर्शन नाही, हा सिद्धांत आहे. हे आपल्या धर्मामध्ये संतांनी आणि शास्त्रांनी लिखित केलं आणि या जगात ते सत्य आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे, या जगातला एक पक्षी असा आहे तो दिवसभर फिरतो, परंतु रात्री ज्या एखाद्या झाडावर तो थांबला की तिथून तो रात्री बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात, पै चंद्रदया होते जयाचे डोळे फुटणे असते, ते कावडे केवी ओळखिती चंद्रा ते देवी. घुबडानी सूर्य पाहिला नाही, कावड्यानी चंद्र पाहिला नाही. आता दोघं म्हणतात, घुबड म्हणतात आम्ही चंद्राच्या प्रकाशात फिरतो, आम्हाला सूर्य मान्य नाही, आणि कावळे म्हणतात आम्ही सूर्याच्या प्रकाशात फिरतो, आम्हाला चंद्र मान्य नाही. ऐका, घुबडाने चंद्र बघितला म्हणून अनुभूतीजन्य ज्ञान आहे आणि सूर्याविषयी स्मारकजन्य ज्ञान आहे, बघण्यात वस्तू आली नाही. कावळ्याने सूर्य बघितला, अनुभूतीजन्य ज्ञान आहे, आणि त्यांनी चंद्र बघितला नाही म्हणून स्मारकजन्य ज्ञान आहे. शास्त्राचं चिंतन असं आहे, स्मारकजन्य ज्ञानापेक्षा अनुभूतीजन्य ज्ञान श्रेष्ठ आहे. संत महात्म्यांनी नामचिंतन साधना केली आणि त्यातून शोधून काढलं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना, सर्वांना अधिकार देणारी साधना. गीतेतला 15वा अध्याय, अपीचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव सत्मंतव्य सम्यक व्यवशितो हे सहा.
नाथांच्या हरिपाठातले शब्द, नराथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो, या रे लहान थोर, या रे लहान थोर, सर्वा करता सोपा मार्ग सांगतात. सर्वांचा परिचय देत असताना हरिभक्ती प्रणामचे उद्धव महाराज, काय अर्जुन महाराज चिपाटी, विसरलो महाराज, क्षमा असू दे. पण आता सहज नजर गेली, अजून काही अर्ध्याच्या पुढे गेलो नाही. लक्षात नाही आला आणि परिचय पाहिला आमच्या दोघांचा, क्षमा मागतो. अर्ध्याच्या पुढे गेले नाही. बऱ्याच जण वाटलं असेल बाबा 10:30 वाजले ना, अर्धच नाही. जर अजून अर्धच नाही तर 12 जर वाजले, उद्यापासून महाराजन कीर्तन यायचं सप्ता. असं काही नाही, असं काही नाही. अगदी वेळेत थांबू आपण. यारे लहान थोर, याती भलती नारी नर. महाराज, या जगामध्ये कोण किती विद्वान आहे, कसं आहे, काही कुणाला घेणं देणं नाही. पण आईच्या पदरात जेवढे लेकर असतात ना, आईशी कळवळ्याची जाती, करीला बावीन प्रीती, त्या न्यायाने संत महात्मे आपल्या उद्धारा करता आपल्या समोर मार्ग ठेवत असतात. या कलियुगामध्ये आपल्या उद्धाराचा मार्ग आहे भगवंताची भक्ती. परंतु ती साधना कशी करावी, आम्ही कशी केली, याची आत्मानुभूती तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. काही किती वाजू द्या, एक चाल बी सुरू होऊ देत. झालो निर्भर मानसी मनवणी कळलाशी, अभंगाचं पहिलं चरण. महाराज म्हणतात, निर्भर होऊन आम्ही साधना केली, नामचिंतन, परिणाम
म्हणून आम्हाला देव कळाला. आता या अभंगात आपण परमार्थाच्या साधनेला गेल्याच्या नंतर आपल्यासमोर असा अनुभव येतो, आपल्या अंतःकरणामध्ये निर्भयता हा भाव नाही. या थोडस 20 मिनिटं वेळ आहे, या संबंधी मला बोलू द्या. आता गरजेचं आहे, अभंग सेवेकरता निवडला, आपलं कर्तव्य. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, निर्भयता होऊन आम्ही नामचिंतन साधना केली, परिणाम म्हणून आम्हाला देव कळाला. किंवा देव कळण्याकरता निर्भय व्हावं लागतं. या जगामध्ये असा जीव नाही की मला त्याला भीती वाटत नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, जंगलामध्ये अनेक पशु पक्षी राहतात, प्राणी राहतात, परंतु वाघ, शिव आणि हत्ती जंगलामध्ये कोणालाच घाबरत नाही. मग कोणालाच घाबरत नाही याचा अर्थ ते घाबरत नाहीत का? घाबरतात. ज्ञानोबरांनी वर्णन केलं, रिपू गज पंचाननु कर्णविरू अशी ओवी आली. रिपू म्हणजे शत्रू, हत्तीचे शत्रू असतात सिंह, आणि शत्रूला प्रत्येक जीव घाबरतो. माऊली म्हणतात, हत्तीचा कळप चाललेला आहे, एक म्हातारा झालेला सिंह बसलेला आहे, त्याला चाहूल लागली आणि बसल्या जागेवरून त्यांनी डरकाळी फोडली. बरेच वाघ काहीच करू शकत नाही, पण डरकाळी फोडीत येत. महाराज हा जातवान वाघ आहे जंगलातला. ज्ञानोबा म्हणतात, त्याने बसल्या जागेवरून डरकाळी फोडली आणि आता मात्र हत्तींचा कळप सैरा वैरा पडू लागला. का? हत्तीला सुती भीती आहे, सिंहाची प्रत्येकाला भिन्न भिन्न पद्धतीची भीती आहे. भरतृहरी नावाचे ऋषी होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये. त्यांनी सांगितलं कोणाला कशाची भीती आहे, वर्णन केलं. भेको धावती तंच धावती पण सर्व शक्य धावती, व्याघ्रो धावती केकिणवी दिवशात व्याधोपी तम धावती, स्वसार साधन सर्वजना व्याकुलाः कालस्तिष्ठती पृष्ठतक त्वचधरके ना पिनो दृश्यते. हा त्यांचा भरतृहरीचा असणारा एक सूत्र आहे श्लोकातलं. कुणाला कशाची भीती वाटते, परंतु प्रत्येकाला भीती वाटते, हा या जगातल्या सृष्टीचा नियम आहे. आता प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारा, कोणाला कशाची भीती वाटते. सुरुवात माझ्यापासून करतो. महाराज मला सर्पाची भीती वाटते. तुमचं तुम्ही पहा, मला सर्पाची. अरे जिवंत आल्यावर घाबरेल एवढा नवल नाही, एखादा मेलेलं पडलेलं असलं तरी मला वाटतं जिथंच आहे. याचा अर्थ असा आहे, मला सर्पाची मनातून भीती वाटते. आता नवनाथ महाराज मला मोकळं असले, पण तुम्ही कशाला तरी घाबरत असणार. घाबरणं एक उदाहरणाकरता सांगतो, प्रत्येकाला भीती वाटते हे मला सांगायचं. आवो बेंडकुळी हा घाबरण्याचा विषय आहे का? पण एखाद्या बेंडकुळीला सुद्धा लोक घाबरतात. एखादी घरावर पाल आली तर पालीला घाबरणारे लोक आहेत. एक जण म्हटला, महाराज मला कशाची भीती वाटत नाही, पण मला घरची भीती वाटते, मला बायकोची भीती वाटते. पुढच्याने सांगितलं, तुला बायकोची भीती वाटते, ती करते काय? ते म्हणे, मी काही काम हाती धरलं की ती आडवं येते. त्यांनी सांगितलं, तू जेसीबीचा ड्रायव्हर होय, ती आडवंच यायची नाही. भीती वाटणं हा जीवाच्या अंतःकरणाचा स्थायी भाव आहे. प्रत्येकाला भीती वाटते. या जगामध्ये संत असा वर्ग आहे, आमारी जादा
हाही भाव आहे. प्रत्येकाला भीती वाटते. आता लौकिक भीती सोडा, आतली भीती वेगळी, बाहेरची भौतिक भीती वेगळी. महाराज प्रत्येकाला विकाराची भिन्न भिन्न भीती आहे. भागवतातला श्लोक आला, भोगी माणसाला रोगाची भीती वाटते, कुलवान माणसाला कुल भ्रष्ट होणे याची भीती वाटते. महाराज मीराबाई संत होऊन गेल्या, परंतु आपल्या घराण्यातली ही श्रीमंताची सून आहे. चौकामध्ये जाते आणि चौकात गेल्याच्या नंतर विना गळ्यात घेते, हातामध्ये चिपळ्या घेते आणि त्यानंतर पायाला घुंगर बांधून कृष्ण परमात्म्याचं भजन करते. ज्ञानोबरांचे खूप गोड शब्द आहे. काही केलिया वेगळा नो हे गे माई. मी भगवंताची भक्ती करत असताना तुम्ही काही प्रयत्न केले मला वेगळं करण्याचं, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या कृष्ण परमात्म्याच्या भक्तीपासून वेगळी होणार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. पायाला घुंगर बांधायची आणि कृष्ण परमात्म्याचं भजन करायचं. परत आमचे गुरु महाराज जयराम बाबा आपली हैबत बाबाच्या मंदिरात रात्रीतून 50-70 ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ करायचे, विनागळ्यात घ्यायचे आणि जयराम बाबा पायात घुंगर बांधून देवाचं रात्रभर ज्ञानोबरायांचं भजन करत असायचे. पग घुंगरू बांध मीरा नाची. आता देवाकडे एकाकार वृत्ती झालेली आहे, हा मीराबाईंचा भाव आहे. परंतु घरच्या लोकांच्या लक्षात आलं, लोक हे कुल नाशी रे. महाराज काही घरच्या लोकांनी सांगितलं, अरे तुमचा घराणा कोणता आहे? तुमच्या घरातली स्त्री वाड्याच्या बाहेर येऊ नये, ती चौकात येते आणि गळ्यामध्ये विना घेऊन कृष्णाचं भजन करते. सर्वांना माहित आहे, विष का प्याला राजाजीने भेजा. उदाहरणाकरता सांगतो, आऊबाई नावाची नणंद होती मीराबाईची. एवढा परिणाम झाला, त्या घराण्यातली आहे, जे मारू लागले त्या घराण्यातली आहे, पण सारखी भाऊजाईच्या मीराबाईच्या संगतीत असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला, हातामध्ये विषाचा प्याला नेत असताना थरथर कापू लागली. मीराबाईने अत्यंत आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि परमात्म्याने महाराज आमच्या मीराबाईंचं रक्षण केलं. हे घडलं कशा करता? ही कुळाचा नाश करू लागलेली आहे, म्हणून हिला मारायचं. त्याचा अर्थ असा, कुलवान लोक आपला कुल नाश होणे याकरता जपत असतात. गीतेतला एक श्लोक आहे, संकरो नरका येव कुल ज्ञानम कुलश्च. अर्जुना तू युद्ध का करत नाही? देवा, सर्व पुरुष मरण पावल्यानंतर आमच्या परिवारामध्ये वर्ण संकर होईल. ज्या घराण्यामध्ये वर्ण संकर होतो तो घराणा नरकाला जात असतो. विधाला याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाला भीती वाटते, परंतु या सर्व गोष्टीवर मात करतात आणि परमात्म्याचं भजन करतात. आता भय नाही देवाची सेवा घडली, नामचिंतन केलं, परिणाम अंतःकरणातली भीती राहत नाही. का? आपल्याला मूळ तत्वाचं ज्ञान झालं. एक ओवी सांगतो, या चिंतनाचा आपण पूर्ण विराम घेऊ. या सिद्धांताचा ज्ञानोबा म्हणतात, मीठ पाण्यापासून जन्माला आलं
आता मीठ ही निर्माण झालेली वस्तू आहे. निर्माण झालेली वस्तू आध्यस्थ असते, ती कधीतरी नाश होते. आध्यस्थ नाश होत असतं आणि जे निर्माण करतं ते अधिष्ठान असतं, ते कधीच नाश होत नाही. पाणी अधिष्ठान आहे आणि मीठ हे त्याचा अध्यस्त आहे. माऊली म्हणतात एक दिवस पाण्याने ठरवलं आज मिठाला बुडवून टाकायचं. पाणी बुडवूये मिठा ते, पाण्याने ठरवलं मिठाला बुडवून टाकायचं. मिठाच्या लक्षात आलं आपण याच्यापासून जन्माला आलो आणि पाण्यापासून आपणच पाणी स्वरूप व्हा. तो मिठाची पाणी याते, मिठच पाण्याकडे गेलं आणि पाणी स्वरूप झालं. तसं जीव हा परमात्म्याचा अंश आहे. आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान शास्त्राने संत विचाराने करून घ्यावं. जीव शिवधोनी एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. परिणाम केवी नासलेली अद्वैते नासे भय अशी होवी. यातून भीती नाहीशी होते का? भगवंताची भक्ती घडली. आम्हा भय चिंता नाही दाक, जन्म मरण काही एक. बढिया चांग संग झाला आता, नाही भय चिंता हरियाला आता, मग कैची भय चिंता. कुठल्या प्रकारची भीती आणि चिंता आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही. उजळले भाग्य त्यांना भर लांबत होते. असं जयराम बाबाचं व्यक्तिमत्व होतं. वैराग्य होतं. माणसात ताकद नव्हती, साधनेत ताकद होती. जयराम बाबा निघाल्याच्या नंतर त्या आता जे ज्ञानेश्वरी मंदिर आहे केंद्रीय महाराजांचं, तिथून पुढे आले तर चाकण चौकात गावातले लोक सुद्धा महाराज आपली जीभ तोंडात धरत असायचे. आले बाबा बाबा, आले बाबा बाबा. काय शिस्त असते महाराज या लोकांच्या जीवनात. खूप मोठा त्याग असतो. हे का घडतं? निर्भय होऊन भगवंताची साधना करतात. तुका म्हणे घालू तयावरी भार, वा वा संसार देवा पायी. नामचिंतन करता झालो निर्भर मानसी, मनवनी कळलासे. निर्भय होऊन देव कळाला. आसक्ती रहित परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय झाला की महाराज म्हणतात आपण स्वतःला देवाचे दास म्हणून घेतो. आपण देवाचे दास झालो की परमात्मा 4 लाभ त्या भक्तांच्या जीवनात प्राप्त करून देतात. अभंगाचं दुसरं चरण. Thank you.
कळलासी तुझे म्हणविता त्यास भय चिंता नाही आस सुखविसी पाश गर्भवास यातना. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामचिंतनाचं काय फल भक्तांच्या पदरात पडतं याचं भाव सांगणार आहे. भीती राहत नाही, चिंता राहत नाही, अपेक्षा शिल्लक राहत नाही आणि गर्भवासिनीच्या यातना म्हणजे जीवनमुक्त अवस्था त्या साधू पुरुषांची प्राप्त होते. कशामुळे लक्षात आलं तर तुझे जाणून यावर मग कंठी धरी येले नाम तुका म्हणे देणे सुखे. नामचिंतन धारण केलं, परिणाम कलियुगातली खडतर या ठिकाणी असणारी सोपी साधना केली, या सर्व साधनेची व्यावृत्ती केली आणि भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. महाराज म्हणतात त्या सुखात आम्ही तल्लीन आहोत. तुका म्हणे तेने सुखे निरसली जसो. सहज महाराजांनी मला सांगितलं आणि योगायोगाला अभंगाच्या चिंतनाचा नामचिंतन साधना केली, अनेक सत्पुरुषांनी केली आणि ज्या सत्पुरुषांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा सप्ताह आज प्रारंभ करतोय असे सत्पुरुष ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. प्रत्येक जण आपण शरीर सोडतो, शरीर सोडल्याशिवाय मरण अथवा अवताराची परिपूर्णता ही संज्ञा लागत नाही. परंतु साधू कसं शरीर सोडतात, ज्ञानोबा म्हणतात सर्प आपली जशी कातील सोडतात आणि त्याची खंतही वाटत नाही. सांडोनी अंगीची खोडी सर्परी गालिया रावडी ते त्वचा कोण सांभाळी ऐसे झाले. मी एकला संस्थेत गेलो आणि 2003 ला मला लक्षात आहे 2 वर्षानंतर वारजे माळवाडी जायचे काकड्याला. मला वाटतं त्याच वर्षी जे स्वाध्याय बंधू असतील त्यांच्या लक्षात येईल 2003 साली दिवाळीच्या कालखंडात ज्यांनी स्वाध्याय या ठिकाणी निर्माण केलेला आहे, पांडुरंग शास्त्री आठवले, ते त्याच वर्षी गेलते त्याच कालखंडात आणि त्या दिवाळीच्या कालखंडामध्ये सद्गुरु ब्रह्मलीन भीमसिंह बाबा यांनी आपला देह परमात्मा चरणी समर्पित केला आणि तो पर्व काळ किती आजचा दिवस आहे. एक अभंग होईल, आपण त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करू आणि थांबू. बोल
कळसी म्हणवणी कळलासी तुझे म्हणविता त्यास भय चिंता नाही आस सुखविसी पाश गर्भवास यातना असा श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग नामचिंतन ही साधना त्याचा अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेली साधू पुरुषांची एक विशिष्ट प्रकारची अविनाशी सुखाची अवस्था याचं चिंतन सांगणारा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्या सत्पुरुषाबद्दल सुद्धा बोलण्याचा हा अभंगाचा भाव निर्माण झाला. सर्वांच्या सहकार्याने झालेली सेवा गोड अशी संशिष्टमय आता ती आमच्या जवळचीच आणि अगदीच चांगली लागली. सुंदर असे श्रोते. पहिला दिवस होता. आमच्या गणेश बाबाला वाटलं महाराज मी अशी सवय लावून घेतलेली न बोलले कोणी कोणाशी न बोलायच नाही महाराज. बोललं की पांगायला शांत जसं जमून तसं. आणि येता श्रोते हे बघा ज्याच्या प्रारब्धात असेल त्याला घडेल. प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. अगदी गोड अशा प्रकारचं नियोजन आहे. आमची सर्व गुरु बंधू मंडळी आहेत. सर्व माझ्या अगोदर जयराम बाबाकडे वास्तव्याला होती. आमचे गोपाल महाराज आहेत. आपण सर्व श्रोते मंडळी गणेश महाराजांचा निरोप आला आणि आज ही त्या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. झालेली सेवा श्री संत भीमसिंह बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. वैराग्यमूर्ती श्री गुरु जयराम बाबा भोसले यांच्या चरणी समर्पित करतो. कमी अधिक असेल तर किंबहुना तुमची केली धर्म कीर्तन सिद्धी गेले तमाजे दिवरले पायी कपन विठ्ठल जे देव भगवान गडाचे द्वितीय महंत श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्र भूषण भीमसिंहजी महाराज यांच्या अर्थातच पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ साम्राज्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पारायण सोहळ्यातील आज पहिल्या दिवसांचं कीर्तन रूपी वाघ पुष्प भगवंताच्या पवनसुत हनुमंतरायाच्या चरणारविंदी ज्यांनी समर्पित केलंय ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे मित्र माझे प्राणसखा आदरणीय दिनकरजी महाराज चिमणे. एकदा समस्त ग्रामस्थ मोहपुरीकरांच्या वतीने त्यांना जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. महाराजांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबरीने या प्रांगणामध्ये होणार आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मणजी महाराज वहाग यांच्या कीर्तनाचा सुद्धा आपण सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा ही सगळ्यांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो. आणि आज अन्नदान झालंय, शिक्षण घेतलं, ज्यांच्या कृपा आशीर्वादाखाली आम्ही नांदलो बागडलो ते महाराष्ट्राचं वैभव सद्गुरू जयराम महाराज भोसले यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आमच्या सगळ्या गुरुबंधूंच्या वतीने आम्ही एक पुण्यस्मरण सोहळा महाराष्ट्राच्या मातीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. त्या कार्यक्रमाचं हे 3रं वर्ष आम्ही सगळ्या गुरुबंधूंनी हातात घेतलं. म्हणजे कुणाचाही त्याच्यामध्ये पैसा नाही. जेवढे आळंदीला महाराजांकडे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या योगदानाने तो कार्यक्रम चालतो. यावर्षी योगायोगाने दिनकर महाराजांच्याकडे ते श्रीफळ आलेलं आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याची तारीख, वेळ, ठिकाण लवकरात लवकर या ठिकाणी कळवण्यात येईल. त्याचबरोबरीने उद्या दुपारी 2 ते 5